तर विधान परिषदेमध्ये गदारोळ झालेला आहे, थेट जाऊयात। जलसंधारणामध्ये काय चाललं सांगणं माझं काम आहे। मी विरोधी पक्षाचा सदस्य आहे, माझं काम आहे सांगणं। आणि यांच्यात पण काय दम आहे यांनी सांगावं बाहेर येऊन। मी पण सांगतो, माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग आहे, हे पण मी दाखवेल। मग दानवे साहेब मूळ पदावर, दानवे साहेब मूळ मला त्या विषयावर जायचं नाही, मी शेतकऱ्यांच्या विषयावर बोलतोय सभापती महोदय। मी ज्या याच्यामध्ये प्रस्तावामध्ये सत्ताधारी पक्षांनी जलसंधारण जलसंपदा विषय मांडलेला आहे, त्याची स्थिती मी मांडली की आजच्या घडीला 7,000 गावामध्ये टँकर चालू आहे। आपण गाळ काढायची योजना जाहीर केली, जलयुक्त शिवार योजना पहिला टप्पा दुसरा टप्पा जाहीर केला। मग 7,000 गावामध्ये टँकर चालू हा मी मुद्दा मांडलेला सभापती महोदय। आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या विषयामध्ये शेतकऱ्यांच्या विषयाकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही। मोठे मोठे गुत्तेदार हे खातं चालवतात, प्रत्यक्षात शेतकऱ्याला जलसंपदा जलसंधारणाचा कोणताही सभापती महोदय फार होत नाही। महाडीबीटी प्रणाली विषयी सुद्धा या प्रस्तावात बोललेले आहे सत्ताधारी पक्षाकडे। मी म्हणेल खूप मंडळींना बोलायचं आहे, थोडं छान मला बोलताय वेळ तुम्ही, द्यावा लागेल। पण नाही असं भाई मला तुम्हाला पण बोलायचं आहे, तुम्हाला वेळ द्यावा म्हणून सांगतो। नाही मी त्यांना अडवत नाही भाई, त्यांना अडवत नाहीये मी, नाही बोलत भाई। सभापती महोदय, ठिबक सिंचनसाठी तुषार सिंचनसाठी महाडीबीटीचा प्रयोग केला जातो। एवढ्या प्रलंबित याद्या आहे आताच्या घडीला, शेतकऱ्याचं अनुदान प्रलंबित आहे, प्रतीक्षा यादी मोठी आहे। आणि म्हणून या महाडीबीटीचा उपयोग करत असताना मला असं वाटतं की आपण या सगळ्या यंत्रणेचा नीट वापर होत नाही। आणि या तुषार सिंचन असेल ठिबक सिंचन असेल याचे अनुदान या महाडीबीटीच्या माध्यमातून दिले जातात। त्याच्यात याद्या आधी टाकावं लागायच्या, आता नव्यानं लाईव्हमध्ये घेतल्या जातात। परंतु मला असं वाटतं या महाडीबीटीचा पाहिजे तेवढा फायदा अजूनही शेतकऱ्यांना होत नाही। सभापती महोदय, या राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक आहेत। आज अनेक योजनेचा उल्लेख केला की बळीराजा शेत पानंद योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना। बळीराजा शेत पानंद योजना कुठे मिळते सभापती महोदय? तालुका पाहून, माणूस पाहून, व्यक्ती पाहून, आमदार पाहून बळीराजा शेत पानंद योजना दिली जाते सभापती महोदय। एका जिल्ह्यामध्ये एका तालुक्यात 1000 गावाला येतं, एका तालुक्यामध्ये 50 गावाला सुद्धा बळीराजा शेत पानंद योजना मिळत नाही। हा कोणता प्रकार आहे? हा प्रकार कोणता आहे? नियम आहे लोकसंख्येनुसार सगळीकडे दिलं पाहिजे। ज्या तालुक्याची, ज्या भागाची, ज्या जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे त्या पद्धतीनं बळीराजा शेत पानंद योजनेची अंमलबजावणी केली पाहिजे। परंतु एकीकडे या योजनेची अशा पद्धतीनं सभापती महोदय होत नाही। पानंद योजना कशासाठी सुरू केली आपण? आज आमचं शेत आतमध्ये 2 किलोमीटर रस्त्यावर यावं लागतं, मला माल घ्यावा लागतं। माझ्याकडे अद्रक आहे, टमाटे आहे, कोबी आहे, कांदा, जे काय असेल ते रस्त्यावर घेऊन यायचं, मला ट्रॅक्टर लावावं लागतं, मला बैलगाडी घेऊन जावं लागते, त्याला रस्ताच नाही। आणि म्हणून या पानंद योजना ज्या आहे ह्या शेतकऱ्यांसाठी आहे का सत्ताधारी पक्षातल्या गुत्तेदारांना देण्यासाठी? हा पण माझा प्रश्न आहे। खऱ्या अर्थानं पानंद योजनेचा उद्देश हा अतिशय प्रामाणिक आहे की सर्वसामान्य